यांचं ऐकून घ्या, हे एकटेच नाही म्हणून थांबा तिथे, थांबा तिथे, हे एकटेच नाही म्हणते, येथे आपण पेंडॉल मध्ये घेऊन भेटू, बरोबर का नाही? मीटिंग शिवाय तुम्ही जा, चला जा, तुम्ही लवकर जा, जा लवकर. सगळे तरी सगळे हाव म्हणता का नाही रे? हात वरती करा, सगळे हाव म्हणता का नाही? हात वरती करा, तरी हाव म्हणायचं आहे. आता किती जण हाव म्हणून आले? सगळे जाऊ, तुम्ही कोण नाही बा पहिले, कोण नाही म्हणते चर्चा करावीच लागेल. एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहे, 350 गुन्हे दाखल आहे. आणि मग जजपर्यंत कर्जमुक्ती होत नाही ना, हा बच्चू कडू मरायला सुद्धा तयार आहे. मरायला सुद्धा छातीवर गुन्हे घालून चालले. एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर, नाही तर दुसऱ्याच्या घालून चाललेला. आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले. आपण घेतले का पास करून निर्णय? दिव्यांग बांधव आहे का इथं? घेतले नाही का? आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली, बैठकीतून निर्णय घेतले नाही का हाती करून? कमाल आहे. हे 600 रुपये महिना होता यांचा, 1000 झाला, 1000चा 2500 केला. आम्हाला डोकं आहे का नाही आहे? आणि आंदोलन संपवलं का रे आपण? तुम्ही थांबायला तयार आहे का नाही? थांबायला तयार आहे का नाही? एवढं सांगा. कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता, पण हा आर्थिक प्रश्नाची संबंधित आहे. 25 मागणी आहे, 25 मागण्याचा निर्णय एका कागदावर होईल काय? बगर चर्चेचा काही देवाणघेवाण होईल काय? बोलायला लागल का बाबा? हे आता आम्ही काय म्हटलं का, ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5000 टाका बँकेचे, बरोबर आहे? शासन निर्णय काढा, शासन निर्णय काढा. मार्च मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही हमी घ्या. का त्या कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही, कर्ज परतफेड करावं लागणार नाही. तो शासन निर्णयामध्ये आपण मार्च मध्ये तुमच्याजवळ जर जे पैसे आहेत ते तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका. आता तुमच्याजवळ परिस्थिती जर नसल सरकारची, तर मार्च मध्ये शासन निर्णय आता कळायचा आणि मार्च मध्ये त्याची तरतूद करायची. होतं का नाही होत? हे तिथं बोलल्यावरच चर्चा होऊन का नाही होत? इथूनच चर्चा करतो ना सगळे. कमाल आहे. लागन का नाही लागन? मी गेले का तुमची फाटण का वापरायचा आमचा? मला वाटते आता सगळे तयार झाले. उद्या फक्त सकारात्मक घ्या, नाही तर तुम्ही चुना लावाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एक 2 मिनिट प्रशासनासाठी. अरे एक मित्रा प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला 2 वाक्य बोलायचे. कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. न्यायालयाने आदेश केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत 6 नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली, त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले. आम्ही पण 2 पावलं पुढे आलेलो आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही. पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेलला आम्ही घाबरत नाही, हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला. जेलमध्ये जायची तयारी, केसेस अंगावर घ्यायची तयारी, भगतसिंगची औलाद आहोत पाहिजे ते करायची तयारी, हे संदेश सुद्धा निक्षून आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला देऊ राहिलेलो. नंबर 1. नंबर 2, बच्चू भाऊनी सांगितलं, परत सांगतोय की आम्ही साहेब, मंत्री महोदय साहेब, हे परत एकदा वधवून घेतोय. भाऊंनी घेतलंच. आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा. तुम्ही पोलीस फोर्स वापरला, तुम्ही लोकांना अडवलं, डबे अडवले, तर महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची आहे,
राजू शेट्टी साहेबांशी मी बोललोय, बच्चू भाऊंशी बोललोय, आपल्या नेत्यांशी बोललोय. आमची लढाईची तयारी आहे. उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे. मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का? नाही. महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे. बरोबर आहे का? 11 वाजता उद्या बैठक होणार आहे. 11 वाजता गावागावातील आम्ही जाणार ना 11 वाजता येऊन किंवा काय उद्या दिवसभरात बैठक होणार आहे. 11 वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं बच्चू राजू शेट्टी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावी हा आपला निर्णय आहे. मंजूर आहे का आपल्याला? गावातली राहिलेली पोरं आपल्याला पाठिंबा देणार की नाही? उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही? आपल्या बाबाचा 7 कोरा करण्यासाठी आपल्या मीटिंगला पाठबळ देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही? एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा हाच मार्ग आहे. भगतसिंगची औलाद आहोत. जेल तुरुंग लाठ्या काठ्या घाबरत नाही, घाबरत नाही, घाबरत नाही. धन्यवाद. आता लोकांना मीटिंगची नोटीस काढायला लागेल आणि त्यांची नावं तुम्ही नावं घेऊन द्या. देतो आम्ही थोड्या. मी दोन्ही मंत्री महोदयांना धन्यवाद देतो. शासनाकडून एक सकारात्मक संध्याकाळी आहे. पर्याय